नमस्कार, माझं नाव सौरभ. आज आपण एक पॉडकास्ट व्हिडिओ बनवत आहोत, ते पण आपल्या आबासोबत. तर आबा बीडवरून पंढरपूरला पायी दिंडीमध्ये गेले होते आणि त्यांच्या जीवनातील काही किस्से वगैरे आपण सगळं आबासोबत एक चर्चा करणार आहोत. तर आबा, तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा. सूर्यभान बाबूराव लखपटे, राहणार बाई, आष्टी तालुका, बीड जिल्हा. अच्छा, तुमचा जन्म कधीचा आहे का लक्षात? जन्म नाही सांगता येत तरी मला. एक अंदाजे. आमचं आता काय सांगता येईल ना, मला जन्मत नाही सांगता येत. पण 80-90 वय झालंय मला. 80 80 चालते. बरं, तुम्ही शाळा कुठे कितपर्यंत शिकले? गावातच नाही शिकलो मी. अं, निष्ठान ठेवा घरी शाळा नाही शिकलो, काही नाही. शाळा बिलकुल शिकले नाही नाही. नाही, अजिबात नाही शिकलो. केव्हा शाळेचं तोंड पाहिलं का? शाळेचं तोंडच नाही पाहिलं. एखादा काही किस्सा, एखाद्या दिवशी शाळेत गेले कमी एक दिवस गेलो, मास्तर आला नाही माझ्याकडे, परत मी गेलोच नाही. म्हणजे मास्तर आला नाही म्हणजे काय झालं का? मास्तरला वाटलं आता आजच बसले हे शिकित आहे उद्या. आम्हाला वाटलं मास्तरी काही शिकितच नाही तर जायचंच कशाला पुन्हा. मग दुसऱ्या दिवशी जायचं की? दुसऱ्या दिवशी आम्ही गेलोच नाही. का गेले नाही? नाही, आम्हाला वाटलं राहणार चला आता बरी मजा येते, काय गावात तरी नुसतं पाणी घालून बसायचं आणि शिकित नाही, काहीच नाही मास्तर. मग तुमच्यातले तुम्ही एकटेच असे होते का बाकीचे कोणी जातच नव्हतं शाळेला? नाही नाही, बाकीचे जात होते पण आमचे काय असे जोडीदार होते ते असेच होत आम्ही. म्हणजे तुम्ही असे एकदा एक दिवस शाळेत एक दिवस गेले शाळेत, पुन्हा गेलो त्यानंतर शाळेतच गेले नाही का? शाळेतच नाही गेलो बरं. बरं. मग त्याच्यातली एखाद्या दिवशी नंतर कधी घरचे म्हणले की आई वडील म्हणले या शाळेत जात जा, शिका, असं काही? आई वडील म्हणले दादा, पण मला गुराचा नाद लागला, चालले गुरं सोडून वागलं. गुराचा पहिल्यापासून पहिल्यापासून गुराचा व्यवसाय. तिकडे जाताना कसं काय मग? इकडे शाळेला घरचे म्हणायचे की गुराकडे जा, शाळेकडे जाऊच नका. हा, माझ्या घरच्याला बरं लागलं, गुराकडे जावं लागलं म्हणजे जा आता गुराकडेच. मग नाही शाळा गोड लागत तर जा गुराकडे. मग तुम्हाला आता बिलकुलच काहीच माहित नसेल, मग शाळेतच कधी गेले नाही म्हटलं? नाही नाही, कधीच आम्हाला शाळाचं काही हेच नाही. एक दिवस नाही शाळेत गेले नाही, फक्त एक दिवस गेले, त्यात बी मास्तर काय आले नाही, त्याच्यामुळे कधी शाळेचं तोंडच पाहिलं. त्यांनी तोंडच नाही पाहिलं आम्ही. मग गुराकडे जाऊन काय करायचे? गुराकडे जायचं बघ, हिंडायचं गुरा माग, वन दांडू खेळायचा, इथे दांडू खेळायचा, वेलकाठे खेळायच्या. कोणते गुरु होते? गुरु गाई, शाळा, बकऱ्या. तेवढं एक कळत घ्यायचं आणि चालले डोंगरावर. चालले डोंगरात सोडली की सकाळ सकाळ. मग तुमचा दिनक्रम कसा असायचा तेव्हा? आमचं काय, आम्ही सकाळचं सोडायचो तर वर जायचो. सकाळी सोडायचं, संध्याकाळी? संध्याकाळी यायचं परत बांधायला. कोणते कोणते गुरु होते म्हणले? गुरं बकऱ्या होत्या. किती होत्या बकऱ्या? बकऱ्या होत्या 2 खांड्या. 2. गावरान गाया, हा, किती होत्या? गावरान गाय होत्या 4-5. डोबरा होत्या 2-3. बैल होते 2-4. एवढे सगळे घेऊन चालले एवढे डोंगरावर. घेऊन चाललो वर. आणि ते झाल्याच्या नंतर घरी? ते झाले नंतर घरी. मग हे आजपर्यंत हाच दिनक्रम आहे का कुठं काही बदल झाला? काहीच बदल नाही, हे आजपर्यंत हे चालत. मग कधी शेती शेती वगैरे केली ना, मग आता शेतीत आऊत हाकलं, नांगर हाकला, काय काय म्हणजे मोठं हाकल्या. तवाची शेती आणि आताची शेती यामध्ये काय आहे, म्हणजे किती फरक आता काय? लय फरक झाला. आता नव्या आल्या, मोटरा बसल्या, तेव्हा मोठा हाकत होतो, नांगर हाकीत होतो. आता ट्रॅक्टरनी नांगरायला लागलो. ट्रॅक्टरने नांगरायला लागले आधी? ट्रॅक्टरनी नांगरायला लागलो आता. बरं. आधी मग ते काय मोठा वगैरे काय काय होतं ते? मोठा म्हणजे ते नाळा, शिवराटे 4, बैल 4, त्याची मोठ हाकायची, संध्याकाळी तिसऱ्या पारा सोडायची, बैल चारायला न्यायचे, नंतर बांधायला आणायचे, नंतर सकाळी बारी मोठ दुपायची. मग हे करीत असताना ते गुरं वगैरे कोण न्यायचे मग? गुरं वगैरे मग दुसरं कोणी जायचं, आम्ही तिकडे उठलो. म्हणजे तुम्ही एकटेच होते का? तुम्हाला भाऊ? आम्हाला होते ना भाव, 5 जण भाव होतो. एक शिकले दाखले, हम्म. शाळा मास्तर झाले. आम्ही राहिलो गुरा मागत ते, आम्ही 4 बी आनंद राहिलो. म्हणजे 5 जण होते 5 जण होतो आम्ही. हा हा. 5 जण होतो आम्ही. त्या 4 जण आनंद राहिलो. 1 जण शिकले, ते झाले मास्तर, ते गेले तिकडे. मग चांगलं झालं त्यांचं. आमचं आहे शेती करत होतो तीन. त्यांना त्यांना पाठीत होते शाळेतून, तुम्हालाच पाठीत नव्हते काय? हा, मला पाठीत होते पण आम्ही गेलो नाही. त्यांना मागून मागून पाठीले. त्यांना लागले नव्हते पाहिले, पण मागून पाठीले ते शिकले. आमचं काय, आमच्या नशिबातच नव्हतं म्हणायचं. आता तुम्हाला त्याचं हे वाटतंय का, पश्चाताप होतोय का आपण? आता पक्षाताप म्हणजे लय होतं, वाटतं 5-6 शिकला असतं तरी काही केलं असतं ना. पण आता लई कठीण झालं. आता करावं काय? आता हुकलं, गडीला हुकलं म्हणजे पिढीला हुकलं. आता ते काय करते तुमचे ते भाऊ होते ते?
कोण आमच्या बरोबर होते ते काय हा बाकीचे चौघ काय करते? एक समजा शिकले, बाकीचे चौघ बाकीचे आता ते वारले अजून होते ते आता शेतीच करीत होते ना. असं. हा त्यांचे मुलं बाळ आहेत बाकीचे आता आमचं काय आमचं बी शेतीच केली आमची आता काय आता 80 वर्ष वय झालं म्हटलं, तुम्ही म्हटलं आता काय संपलंच आहे का? हा काय आता अजून काही आहे इच्छा करायची? आता काय इच्छा करावं होता आता काय इच्छा करायला काय आता गुडघे चालणार काय करता येई ना. आता नाही का शर्टकट वगैरे आता सगळं शेड बंदच काय केलं. आता शेड आहे तर थोडेफार शेड बांधून ठेवायचे इकडे तिकडे चारा पाणी आणून टाकायचं तेवढे करायचं. आता काय होतं गुडघे दुखायला लागले. बरं, तुमच्या आयुष्यामध्ये एखादा कठीण काळ आठवत का की आजपर्यंत ह्यो लय कठीण काळ होता ते असा एखादा काळ आहे का तो खूप कठीण गेला, तुम्हाला अवघड गेला? अवघडच गेलं म्हणायचं काय आता शेतकरी नाही एखादं वर्ष असं होतं की ते खूपच कठीण गेलं तुम्हाला. तुमचा त्या टाइमचा दिनक्रम कसा असायचा दिवसाचा? दिवसाचा आमचा काय तिकडे दिवस जायचा आमचा कोणाच्या गावामध्ये शहरामध्ये शहरामागे दिवसभर? हा दिवसभर शहरामध्ये राहणार पण पठारात जमीनवर जायचं पठांगणात तिकडेच करमायचे तुम्हाला? तिकडेच करमायचं आम्हाला अवश्य. आम्हाला खाली काय 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 करत घेऊन जायचे बरं डोंगरावर? डोंगरा शेळा बैल गाया गावरा हे सगळं कळत तुमचा असायचं? सगळं कळत चिकळत न्यायच्यावर खडी असे द्यायचे. आणि वर काय करायचे? वर काय? पोर असते ना तुमचे? लय मोठे पोर असायचे उभारे जाऊन खेळायचे गलकाठ्या खेळायचं जेवायचं थोडं पाणी प्यायचं मजाशी हिंडायचं वगैरे काय दुसरं. आणि हे आता तुम्ही म्हणले मशीन यायचे शर्ट यायचे, मग ह्याचं दूध वगैरे ह्याचं दूध निघायचं तर पिऊन टाकायचं आम्ही प्यायलाच पुरत नसं आम्ही कशाला इकायचो तर काय काय 1 लिटर प्यायचं सकाळच्या 1 लिटर दूध तुम्ही प्यायचे? 1 लिटर सकाळी उठले की प्यायचं व्यायाम करून. व्यायाम काय करायचे बरं? व्यायाम करायचा जोर काढायचा उठ बसा घ्यायच्या. मग ते तुम्ही घालायचा. व्यायाम वगैरे करत होते, तुमचं असं काही डोक्यात आलं नाही का आपण पोलीस फौजी वगैरे व्हावं, फौजदार वगैरे व्हावं? काही त्या काळात काहीच कळत नव्हतं आम्हाला. ते काही आमचं डोक्यातच नव्हतं ते पोलीस व्हावा फौजी व्हावा मास्तर व्हावा असं काय डोक्यातच नव्हते. लोक शिकतच नव्हते नाही. तुम्ही म्हटले की इकडं पौन वगैरे तुमचं असायचं का पवायला वगैरे नदीकडे? पवायला भर पावायचं हे असायचं मग शहर मागे शहर मोकार पावायचं. मोक्कर शर्ट नेत नव्हतं कोणी? कोण नाही नेत नव्हतं खाईच लहान काही एका अर्धी एक चरून मागे त्यावर पाहून मग घरचे काही म्हणत नव्हते का? घरचे खवळून ग बसायचं कसं काय करते घरचे आम्ही खुशाल खवळ तरी ग बसायचं गप बसायचंच नाही. बिल लाजासारखं बिल लावण्यासारखं आपलं गपचिप बसायचं. आता आपलं गुन्हा झाला मग कशाला काय म्हणायचं मागे मी- विचारच द्यायचं नाही. मी माग एकदा आष्टी तालुक्यामध्ये तुमच्याच परिसरात एक घटना पेपरच्या माध्यमातून ऐकली होती हा. की बिबट्याचा खूपच धमाल वगैरे झाला. लय डिप्टे म्हणजे आमच्या लय डिप्टे होते. पोऱ्या अंधारी शेतमाला हसला होता. मी बरेच खनिक गुरु घेऊन चालू सकाळ ते मोटरसायकल गावाकडे चालला होता. अरे मला लावा तुझा आता वर पाठवा चालला बिट्या अरे मग चालू गाड्याचा गुरु लावायला त्याच्यावर तिसऱ्या दिवशी ते वाघाने खाल्ला परत जंगलात गेला किंवा पाय खाल्ला नरड फोडलं आणि त्याच्यावरती ते सतत आमच्यात नजर पडायचे यायचे पण आम्ही घेत बसत नाही डॉक्टरात जायचो माघारी यायचो गुरु लावून बुळत गुरु यायचे तिसरा बारा मला आमच्यासाठी बेन जातच नसेल. मग अजून पण बिबट्याचं आहे का? अजून हाईत तर येतात कधी येतातच दिपटे आमच्या जाळा नेले डोंगरला त्याच्यामुळं दिपटेला दर येतातच. आणि बाकी आता शेतीमध्ये वगैरे आता काही फरक जाणवतोय का पहिल्या शेतीत आणि आताच्या शेतीत? आताच्या शेतीतलाही फरक झाला. पहिल्या शेतीत काय होतं टोकाला विहिरी पाडायच्या पालानी पाणी न्यायचं. आता तेव्हा काय पिकत होतं ज्वारी आणि बाजरी. ज्वारी पुढे ज्वारी बाजरी पुढे हुरग पुढे असं पिकायचं. आता काय नळ्यावरनं झाल्या नळ्यात आल्या बोरबीर झाली लाईट आली आता काही व्यवहार झाल्या. आता त्याच्यामुळं काही लोकांना हे होत नाही. पण पहिल्या लोकांना काय लई कष्ट करावं लागेल त्यात पिकत नव्हतं काही. आता हे शेणखत वगैरेच असायचं का? शेणखत टाकायचं तेव्हा काही सरकारी खत नसं काही नसतं. जेवढं शेणखत असेल तेवढं टाकायचं तेवढं पिकायचं. चालतंय. तुम्हाला दवाखाना वगैरे त्या काळी होते का? दवाखाने कसे त्या काळात दवाखाने नव्हते काहीच नव्हते. मग तुमचं आजपर्यंत तुमचं आता 80 वर्ष वय आहे, हा तर तुम्ही कधी दवाखान्यात वगैरे गेले का? दवाखान्यात आता बैलांनी मारलं तर बुजुर्ग घेतलं दवाखान्यात नेलं नगरला मारल्या
हा, असं ऊन पाळलेलं मला वाटलं मग पटकन जीव निघून जाईल. हा, त्या सिस्टरने आल्या असं एवढं एवढं वजन लावलं. हा. ए बाया म्हणून हे मला काहीच नेट लागत असं मोठं वजन लावून असं जरा टिकटक पुऱ्या म्हणजे काही नेट लागलं तर नीट होईल. हा. त्या बाया हसत म्हणत बाबा तू काय हमाली केली का हमाली करायचं म्हणलं मला बाईने मारून मारून घेतलं. मग नंतर डॉक्टर बाहेर गेलते आमची मंडळी झोपली म्हणलं उठ उठ म्हणलं मला जीव निघून जाईल आपलं गाव जायचं आपल्याला थांबायचं नाही. हा म्हणजे असं असतं काय म्हणलं तसंच असतं मावदन नाही निघत. मग डॉक्टर आले बाहेर डॉक्टर साहेब म्हणलं तुमचं काय भीती झालं ती घ्या आम्हाला जाऊ द्या. म्हणजे तसं नसतं राव तुम्हाला उद्या आऊट उचलायची टिफन उचलायची तुम्ही शेतकरी माणसं तुमची एक तर जर माळ असता तर जागेवर माणूस खलास झाला असता. तुम्ही 2-3 दिवस ऍडमिट राहा आणि म्हणत नाही तुमचं बिल घ्या आमची पोरगी आलेली डिलिव्हरीला आम्ही परत माघारी घेऊ अशी थाप आणली आम्ही आलोच निघू. त्यांचं बिल त्यांचं बिल दिलं होतं का? त्यांचं बिल देऊन टाकलं आलोच आपले निघू. म्हणजे तुम्ही तुमचा तो वय 80 म्हणजे 80 वर्षापर्यंत तुम्ही कधी दवाखान्यात दवाखान्यात कधी गोळी नाही कधी इंजेक्शन नाही कधी सलाईन नाही फक्त तेवढं जे तेवढं फक्त बैलांनी मारलं. मारते फक्त म्हणजे बाबाने फक्त एकदाच दवाखान्यात गेले ते पण बैलांनी मारून ते पण बैलांनी- अर्ध्यातूनच परत आले. हा जागीच ताबडतोब पाळू अर्धे दूध. म्हणजे म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की तुमचा जो आहार होता जे तुम्ही दूध प्यायचे 1-1 लिटर हा तर त्याचा कुठेतरी हा परिणाम आहे म्हणायचं. हा त्याचा परिणाम हे होईल. चांगलं वागलो व्यसन नाही काही सुपारी नाही काही तंबाखू नाही बिडी नाही काही नाही काही नाही नुसतं दूध प्यायचं जेवायचं 3 टाईम हा. आणि आराम शाळापुरामा घेडायचं. त्या टायमिंगला काय असायचं बरं जेवायला? जेवायला काय जवायची भाकर बाजरीची भाकर चटणी कारल्याची दूध असायचं दही असायचं दुसरं काय जेवायला असायचं. तर चपात्या नव्हत्या काही नव्हतं काही नव्हतं तेवढंच जेवण. तेवढं जेवण असायचं तेवढं जेवायचं आणि आराम राहायचं. पण बाबा तुमच्या आयुष्यामध्ये कधी संकट वगैरे कधी असं आलं का नाही? आमच्या आयुष्यामध्ये आमचा पोऱ्या चांगला होता. आमचा पोऱ्या गिरीच काम करीत होता. 3,000 रुपये त्याचा पोऱ्या होता त्या हाताकडे 2-4 पोरं होते त्याचं दुखायला लागलं. आम्ही मुंबईला नेला मोठ्या दवाखान्यात पुण्याला नेला लोणीला नेला बार्शीला नेला जामखेडला नेला पण त्याला नाही गुन्हा आला. मग पुन्हा आमची एक छोकरी नईला होती गावाकडे चालली सकाळी मध्ये एक शेजाऱ्याची एक विहीर चालू होती बाळाचा लागून मारली. आमच्या औषधाचे एवढे आम्हाला 2 लय संकट मोठमोठाले आले. आता त्याला मान द्यावा लागला त्याला काही इलाज नव्हता काही. ते तर आहे एवढ्यातून तुम्ही सावरली. एवढ्यातून सावरलो आम्ही. बरं ही घटना कधीची बरं तुमच्या मुलांची म्हणले ते दवाखान्याची? ते बरेच दिवसाची घटना आहे. त्याला झालं जरा 20 वर्ष झाली समोर. अच्छा अच्छा. याच्यातून तुम्ही बाहेर पडले ना आता? त्याच्यातून बाहेर पडून आम्ही कशात एक लागलो मार्गाला 2-3 मुली होत्या लग्न केले. आता एक मुलगा त्याच्यात खर्च किती गेला बरं बाबा? कशाला मुलीला नाही नाही हे जे म्हणले की दवाखान्यात खूप फिरलो वगैरे याच्यामध्ये खर्च किती गेला? खर्च त्याच्या 7-8 लाख रुपये गेले आमचे. 7-8 लाख रुपये गेले. हा आणि आता तुम्हाला- काय मुंबईला नेलं पुण्याला नेलं बार्शीला नेलं महिना घेऊन राहिलो चौखट फिरले सगळ्या दवाखान्यात. मग ह्याचं तुम्हाला शासनाकडून काही एखादं ते असते ना सवलत वगैरे त्याचा काय काही सवलत नाही आम्हाला काही नाही कोणी 5 पैसे कोणी सवलत नाही दिली कोणी काय आम्हाला काहीच नाही. पुन्हा पगार नाही पाणी नाही कधी कधी ते अनुदान नाही कधी पुढे काहीच नाही आम्हाला. आणि ते तुम्हाला आता सध्या कसं तुमचं भागतं बरं? आता काय इकून तिकून मागितोच कसं तरी जमिनीतून काही इकून काही तिकून काय आपण चालू करतो काय गरीब परिस्थिती आमची. ते स्कीम आहे बघा मोदी साहेबांचे आपल्या की त्याच्यात काहीतरी भेटतं 3-3.5 हजार तुम्हाला भेटतात का? नाही नाही आम्हाला मोदीचं नाही कुणाचंच नाही अजून काही स्कीम नाही आम्हाला. पगार नाही मोदीचं नाही अनुदान नाही काही नाही काही नाही आम्हाला भेटतच नाही काय काही भेटत नाही. काही भेटत नाही आम्हाला. चालतंय. आता तुम्ही बीड जिल्ह्याचे आहेत म्हटल्यावर तुमचं मुंडे साहेबांसोबत मुंडे साहेबाचं आमचं लय हे होतं अति प्रेम होता मुंडे साहेब. जिथं जिथं मुंडे साहेब सभा असं तिथं तिथं आम्ही हजर राहायचो. जिथं तिथं मुंडे साहेब सभा झाली तिथं आम्ही कंप्लीट असायचो. आम्हाला अभिमान होता मुंडे साहेबचा. मुंडे साहेब मी अभिमान होता मुंडे साहेबला बीड जिल्ह्याचा. बीड जिल्हा मागासला होता मुंडे साहेब म्हणजे आपल्याला मोहरा आणायचा आहे बीड जिल्हा. तुम्ही म्हणजे त्यांचे जेवढे पण भाषणं वगैरे असते सगळे भाषणे वगैरे आम्ही सगळे ऐकले त्यांचे. कुठं कुठं सभा झाल्या कड्याला झाल्या बीडला झाल्या लय लय ठिकाणी झाल्या सभा. कड्याला झाली बीडला झाली आष्टीला झाली सगळ्या सभा आम्ही हजर असायचो. अच्छा अच्छा. मग तुमचे आदर्श व्यक्ती जर कोणी म्हटलं आजपर्यंत तर तुम्ही मुंडे साहेबांचं नाव घेताल आहे का नाही? मुंडे साहेबांचंच नाव आपण पहिल्यापासून जेव्हा मुंडे साहेबांनी कमळाचं फुल तयार केलं
तसं आम्ही मतदान कुणाला दिलं नाही. मुंडे साहेबांनाच दिलं. म्हणजे तुम्ही साहेबांसोबत एक निष्ठ आहेत म्हणायला. हा एकनिष्ठ. कुणी काही म्हणलं तरी आम्ही कुणाच्या रुपयाला लाजिंदर नाही. कुणी सांगितलं तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही मुंडे साहेबांना मतदान पहिल्यापासून आजपर्यंत मुंडे. आजपर्यंत मुंडे साहेबांना. आता पंकजाताई पंकजाताईच्या मागेचा आजपर्यंत सुद्धा आम्हाला अभिमान. पंकजाताईच्याच मागे आम्ही आजपर्यंत सुद्धा मतदान असे की पंकजाताईलाच करतो आम्ही. चालतंय. माझी या व्हिडिओच्या याच्यातून मी एकदा आपल्याला सांगतो प्रेक्षकांना की ताई सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवा की बाबाला जे मोदीचा काहीतरी स्कीम आहे त्याचा लाभ भेटत नाहीये, तो लाभ भेटला पाहिजे बाबांना. लाभ भेटला पाहिजे, पण आता भेटलं तर आहे नाही. आपला व्हिडिओ आपले जे प्रेक्षक आहेत ते पंकजाताईपर्यंत असो किंवा आपले बीड जिल्ह्याचे धनुभाऊ असो किंवा तुम्ही आता आष्टीचे म्हणलं आपले आमदार सुरेश अण्णा धस असो यांच्यापर्यंत लोक पाठवतीलच. हा चालते. बाबा आता तुम्ही पंढरपूरला बी गेले होते. हा पंढरपूरला गेलतो. कसा राहिला प्रवास? प्रवास चांगला झाला आमचा. गैनाथ गडापासून ती थेट पंढरपुरापासून आम्ही चाललो. कधी कधी थोडं थकावा तर फक्त बसलो, नाही इथून तिथून चाललो. आमच्या जिरावाडीचे मावस भाऊ होते त्यांनी आम्हाला सांभाळून, त्यांचे जोडीदार होते त्यांच्या त्याच्यात एक आमचा चालू लागत होते, त्यांनी चांगली आम्हाला मदत केली. मोर गेल्यावर आमच्या एका मावस भावाची सून होती ती विचारायची. आणि आमचे मेवणे होते ते मेवणे आम्हाला कधी मध्ये फोन करायचे. ते भगवान बाबाच्या दिंडीत होते सर. अच्छा. ते बी आम्हाला विचारायचे बाबा कसं काय, तब्येत बरी आहे का, चाललात का, थकलात का. म्हणजे म्हणून चाललो आम्ही चांगले ठीक आहे. बरं दिवसाला किती चलन व्हायचं बरं तुमचं? दिवसाला काही 10 कोस, काही 15 कोस, काही 5-6 कोस, काही जसे जसे गावाचे ठेपा असतील तसे तसे. कुठं पाऊस वगैरे लागत होता? पाऊस लागला 4-2 बाऱ्या. तिसरा 4च्या टायमाला यायचा पाऊस. थोडाफार लागायचा. सटकार यायची. आणि मुक्कामाच्या ठिकाणी सोय मुक्काम इथून गेलं की लेडून गेला मुक्काम झाला. लेडून घेऊन मातवळीला झाला. मातवळीहून मोर वरपुट्याला झाला. वरपुट्याहून मोर ते बोगवाडीला झाला. मोराडी त्या तांदळवाडीला झाला. अशी मुक्काम टाकीत आमचं चांगला परिवेश झाला. आम्हाला सहकार्य चांगलं केलं. आमच्या नातेवाईकांनी केलं, बाकीच्या जोडीदारांनी केलं. ते मग आमचं चांगलं गेलो तिथून चलत लोक हे करायचे का, सोय करायची का जेवणाची? जेवणाची सोय पद्धतशीर. काय असायचं बरं जेवायला? जिलाबी काय, लाडू काय, चिवडा काय, बिस्किट काय, पापड भाजून काय, फुटे काय, लय पद्धतशीर सोय करायची. म्हणजे एकदम वारकऱ्यांची एकदम व्यवस्थित सोय. लय व्यवस्थित. आंघोळ्याला पाणी द्यायचे, आंघोळ्या करायला लावायचे, ताप्याला पाणी द्यायचे काही ठिकाणी गार पाणी करायचं. काय आमचं तर पद्धतशीर चांगलं किती दिवसाचा प्रवास होता बरं? ते 11 मुक्काम पडली. 10-11 मुक्काम पडले. 11 मुक्काम पडली. 11व्या दिवशी पंढरपूर. पंढरपूरला. चालते. बरं चालताना ऊर्जा कशी भेटायची बरं तुम्हाला? आता एवढे लांब चालायचं तर ऊर्जा कशी असायची बरं दिवसभराची? काय मनात काय असायचं? मनात काय देवाच्या नावाने चांगलं चालायचं. आम्हाला काही नाही वाटायचं. देवाचं ठिकाणी चालत म्हणलं, बाकी आमच्या मनात काय येत नसं. देवाला जायचं म्हणलं काय चाललो देवाच्या नावाने. असा तुमचा प्रवास झाला? असं बरोबर झालं आमचं. मग अशी आली घरी पोहोचली एकदम? आता तिथून मग गाडी धरून नगरला पोहोचला आमच्या माऊस भावाने. तिथं आमच्या पुतण्याचा पोरगा होता नाताला फोन केला. मग आमची मुलगी होती तिथं. आमच्या मुलीच्या घरी नेऊन गाठलं त्यांनी. मग तिथून गेलो मी घरी आलो. आता बाबा पंढरपूरचा एक प्रवास झाला. आता तुमचा एखादा संदेश आहे काही तरुण पिढीसाठी? एखादा काही आता तुमचा 80 वर्षाचा जे अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला एखादा संदेश द्यायचा का तरुण पिढीसाठी? तरुण पिढीसाठी आमचं एवढंच हे म्हणणं आहे की तरुण पिढीने काय करावं, काही व्यसन करू नये, तंबाखू खाऊ नये, बिडी ओढू नये, सुपारी खाऊ नये, चांगलं राहावं, दूध प्यावा, पद्धतशीर अभ्यास करावा. हे आमचं एवढं म्हणणं आहे. तुम्ही अभ्यासाचं म्हटले म्हणजे तुम्हाला कुठेतरी आज पश्चाताप वाटतो की? आम्हाला पश्चाताप असा आला की आम्ही शिकलो नाही. आम्हाला वाटतं आता 4th शिकला असं तरी आमचा लय फायदा झाला असता. आम्हाला जर पुढं मोटर स्टँडवर गेलं तर आम्हाला याला त्याला विचारावं लागतं, पाठी बघावं लागते. ते आम्हाला काही कळत नाही. याला त्याला विचार खबर गाडी निघून जाते. म्हणून आम्हाला पश्चाताप येतोय. आता त्याचा उपयोग नाही झाला. आता काय करणार? बरोबर आहे.
चालतंय. आता अजून एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो हा. की पैसा महत्वाचा की माणसं महत्वाची? माणसं महत्वाची. का बरं? काय तुम्हाला काय वाटतं असं? आम्हाला माणसाचं मोठं वाटतं, पैशाचं मोठं नाही वाटत आम्हाला. माणसाचं मोठं दिसते, पैशाचं काय, पैसे किती येते किती जाते, पण माणसाचं मोठं दिसते. चालतंय चालतंय बाबा. तर आता एक शेवटचं आपलं तुम्हाला एक ती दिवाळीची हे ते गायची एकदा ते गाणं म्हणून दाखवा बरं एकदा. काय म्हणून बघू. हो म्हणा बरं तेवढं एकदा. माया भावळण गायचं कपा, माया भावळण गायचं कपा, जसं तुळशीचं जाफर माई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना बरे माई बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची बिवरा चरीची राठी गोंडा. माया भावळण गायचे कान, माया भावळण गायचे कान, जसे नागिनीचे पान माई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुळण गायचे शिंग, माया बहुळण गायचे शिंग, तसे महादेवाचे लिंग रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायचा खांदा, माया बहुवण गायचा खांदा, तसा मावळाचा कांदा रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायची पाठ, माया बहुवण गायची पाठ, तशी सोलापूरची वाट रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माई बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायची शेप, माया बहुवण गायची शेप, जशी वाघीण मारती झेप रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायचं निरान, माया बहुवण गायचं निरान, तसा सूर्या टाकतोय किरान रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायची हगवटी, माया बहुवण गायची हगवटी, जशी खोबऱ्याची वाटी रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायची कास, माया बहुवण गायची कास, जशी तांदळाची रास रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायच्या दारा, माया बहुवण गायच्या दारा, जशा सोन्याच्या तारा रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायच्या मांड्या, माया बहुवण गायच्या मांड्या, तशा पालखीच्या दांड्या रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायचे गुडघ, माया बहुवण गायचे गुडघ, तसे विठोबा रखमायचे ठरगे रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायचं पोट, माया बहुवण गायचं पोट, जसं कापसाचं वाट रमाई बहळी गाय बरी, रौडा वागिरीची पंढरपुरीची मोहर मोत्याना ना पहिले माय बहळी गाय बरी, दूध भरून येते चरीची चाटा चरीची पिवरा चरीची राखी गोंडा. माया बहुवण गायच्या लाख्या, माया बहुवण गायच्या लाख्या,
तसं दगडा खालच्या रुख्यार माई भवळी गाय बरी रामडाहुरागिरीची पंढरपुरीची मोहन मत्या नाना पैरे माई भवळी गाय बरी दुध भरून घेती तरी तिचा तरी विवरा तरी तिला की गोड महाभवळण गायचं नाक महाभवळण गायचं नाक जसं सोलापूरचं आपलं माई भवळी गाय बरी रामडाहुरागिरीची पंढरपुरीची मोहन मत्या नाना पैरे माई भवळी गाय बरी दुध भरून घेती तरी तिचा तरी तिला की गोड महाभवळण गायच्या नागपुड्या महाभवळण गायच्या नागपुड्या तशा कापसाच्या द्वाऱ्या रमाई भवळी गाय बरी रामडाहुरागिरीची पंढरपुरीची मोहन मोत्या नाना पहिले माय भवळी गाय बरी दुध भरून घेती तरी पिता तरी तिला ती गोड चालतंय चांगलं कोण चालतंय. आपण त्या पण पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊ. पण हे गाणं तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही पाठ वगैरे केलं होतं का कोणी सांगितलं होतं? कोणी नाही सांगितलं, आम्ही पाठ केलं दिवाळीच्या टायमाला गाय त्याने आम्ही पाठ केलं. गाय जेव्हा आपलं जसे बैल पोळ्याला बैल वगैरे बैल जसं दिवाळीला गाय- दिवाळी गाय ओवायचो हा हा ते मग 6 दिवस गाय एकादशी दिवशी पहिला दिवस असतो. हा हा मग दिवाळी 5 दिवस फक्त गाय ओवाळते त्या दिवस. 4-2 दिवस. हा मग आम्ही ते दररोज करायचो, दररोज गाय ओवाळायचो संध्याकाळचे. मग हे आमचं पाठ तुम्हाला एकट्यालाच येतंय का हे बाकीच्या? मला एकल्याच हे असं एकल्याच येतं, बाकीच्या नंतर दुसरे गाणे दुसऱ्याला येते, हे असलं गाणं दुसऱ्याला येत नाही. म्हणजे तुमच्या परिसरामध्ये फक्त तुम्हालाच येतं? फक्त मलाच येतं, बाकीच्या नाही. म्हणजे परिसरामध्ये ज्यावेळेस दिवाळी वगैरे असेल हा. त्यावेळेस तुमचं आवर्जून नाव घेतलं जात असेल. हा पोरी चला बा चला बा गाणं म्हणून लागायचं, त्याला गायला म्हणून लागायचं त्याला. मग तुम्ही त्याचं काही मानधन वगैरे काही घेतात पैसे वगैरे? नाही पैसे असतील का? पैसे नाही, काही नाही आपलं मध्ये खिशीत जायचे, गाय ओवाळायच्या, गाणे म्हणायचे, त्यांना शिकायची पोरं. तुम्हाला आनंद वाटत त्याच्यामध्ये? आनंद होता आम्हाला, गायाच्या बाबतीत आम्हाला आनंद व्हायचा. चालतंय मग बाबा, आपण आता इथं व्हिडिओ थांबवू. हा चालतंय, धन्यवाद. तुम्ही आपले धन्यवाद. चालतंय. हा.